जय शिवराय पब्लिक. मी तुमचा मित्र भाऊ आदिनाथ. पायथन विथ एसक्यूएल आपण नवीन बॅच स्टार्ट करतोय आणि त्या बॅचमध्ये काय काय होणार एक्झॅक्टली, कोण कोण करू शकतो आणि बॅच झाल्यानंतर फायदे काय काय भेटणार आहेत तुम्हाला, सगळे या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन करणार आहे. ओके, मग तुम्ही 12th झाला असेल, 10वी झाली असेल, 7वी 8वी 9वी काही असेल, ओके, यू कॅन वॉच दिस व्हिडिओ. तुम्हाला याचा नक्कीच फायदा होणार आहे. पायथन एवढा बूममध्ये का आहे, पायथन शिकणं का गरजेचं आहे, सगळं सांगणार आहे. ओके, त्यामुळे जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवरती आधी आणि पायथन पायथन म्हणजेच ए आय म्हणजेच पायथन सबस्क्राईब करावं लागतंय, कारण पायथन विषयी AI विषयी सगळं काही या चॅनलवर भेटणार आहे. ऑलरेडी आपण फ्री सिरीज चालू केली होती आणि चालू आहे, पण थोडासा ब्रेक पडतोय कधी मधी. अकॉर्डिंग माय शेड्यूल मी लेक्चर्स कंडक्ट करतोय, पण कधी मध्ये वेळ नाही भेटल्यानंतर राहत आहेत. ओके, त्यामुळे फ्री तर चालूच आहेत. मग सर फ्री पेडमध्ये काय फरक आहे तो पण मी एक्सप्लेन करेन. बघा, पहिली गोष्ट, फ्रीचे जे लेक्चर्स आहेत ना आपले, ते कंटिन्युअसली नाही आहेत, हा एक प्रॉब्लेम आहे. आणि कंटिन्युअसली नसल्याचं कारण माझं शेड्यूल आहे, जॉब आहे, यूट्यूब आहे, स्वतःचे बॅचेस आहेत, सगळं मॅनेज करून फ्री लेक्चर्सकडे मी टाईम देतो. ओके, मग कधी कधी टाईम भेटत नाही, 8-8 दिवस ब्रेक पडतो. ओके, सो बेटर आहे की जर तुम्हाला कंटिन्युअस लर्निंग पाहिजे, कंटिन्युअस त्या फ्लोमध्ये राहायचं आहे, यू कॅन जॉईन द पेड बॅच. दुसरी गोष्ट, फ्री बॅचमध्ये मित्रांनो मला सगळ्यांना टाइम देता येत नाही, प्रत्येकाचे डाऊट सॉल्व्ह करता येत नाही, 1 to 1 कम्युनिकेशन करता येत नाही, किंवा काय डाऊट आलाय स्क्रीन शेअर कर, काहीच करता येत नाही. कारण खूप सारे स्टुडंट असतात, ऑलमोस्ट 50,000 स्टुडंट्सने आपला फ्री कोर्स ॲक्सेस केला. कोणाकोणाला मदत करणार आहे? त्यामुळे बेटर आहे की पेड जॉईन करा. 1 to 1 कम्युनिकेशन, तुम्ही मला डायरेक्ट कॉल करू शकता, स्क्रीन शेअर करून तुमचे डाऊट शेअर करू शकता, तिथं आपण लगेच डाऊट सॉल्व्ह करू शकतो. किंवा कुठलाही तुम्हाला डाऊट आला, सॉल्व्ह होते बरं का, फक्त पेड बॅचमध्ये तुम्हाला यावं लागेल. तिसरी गोष्ट, फ्री बॅचमध्ये मी सगळ्यांना सर्टिफिकेट नाही देऊ शकत, जे की खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही कोर्स केला आहे, पण प्रूफ काय? सर्टिफिकेट. आणि ते सर्टिफिकेट तुम्हाला पेड बॅचमध्ये भेटणार आहे, जे आपण स्टार्ट करतोय 10 डिसेंबर, म्हणजे उद्यापासून. आज 9 डिसेंबर, उद्यापासून चालू करतोय सर्टिफिकेट. चौथी गोष्ट, फ्री आणि पेडचा डिफरन्स. फ्रीमध्ये मी सगळ्यांना जॉबचा गायडन्स देऊ शकत नाही, कशा प्रकारे जॉबला अप्लाय केलं पाहिजे, कशा प्रकारे अप्रोच केलं पाहिजे, कशा प्रकारे HR ला कनेक्ट केलं पाहिजे, मेल कसा सेंड करायचा, मेसेज कसा सेंड करायचा, प्रॉम्प्ट मेसेज कसा केला पाहिजे, सगळं तुम्हाला पेड बॅचमध्ये त्या ठिकाणी गाईड केलं जाईल. पाचवी गोष्ट, तुमचे मॉक इंटरव्ह्यूज कंडक्ट केले जातात पेड बॅचमध्ये. ओके, एव्हरी संडे मी मॉक घेतो पोरांचा. मॉकमधून स्वतःला कळतं की भाई माझं कम्युनिकेशन किती आहे, मी कितपत पाण्यात आहे, मला कितपत गोष्टी येतात. 1 वीकमध्ये आपण जे शिकवलं त्याच्यावरती लगेच मॉक होतो. इफ यू आर इंटरेस्टेड तुम्ही लगेच देऊ शकता. मॉकमधून तुम्हाला तुमचा आरसा दिसतो की लाईक कम्युनिकेशन कितपत स्ट्रॉंग आहे, कॉन्सेप्ट मला बोलता येतात का, सगळं एकदम ओके मॉकमध्ये होतं. पण फ्रीमध्ये नाही करू शकत सगळ्यांची मॉक, राईट. त्यामुळे पेडमध्ये हा एक ॲडव्हान्टेज आहे. आणि पाचवी गोष्ट मित्रांनो, इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करून घेतलं जातं तुमच्याकडून. प्रत्येक दिवशी मी पेड बॅचमध्ये क्वेश्चन विचारतो पोरांना, जे काल झालं, जे की फ्रीमध्ये पॉसिबल नाही आहे सगळ्यांना विचारणं, सगळ्यांचे आन्सर घेणं, त्यातच तास निघून जायचा, राईट. त्यामुळे पेड बॅचचे हे ॲडव्हान्टेजेस आहेत जे तुम्हाला मी सांगितले. आता दुसरी गोष्ट, आपण याच्यात काय काय शिकणार हे बघा. कोणी कोणी शिकू शकते हे सांगतो. तुमची 7वी झाली, त्याच्या पुढे कुणीही असू द्या, मग ते IT बॅकग्राऊंड, नॉन IT बॅकग्राऊंड, हाऊसवाईफ असेल, काही असेल, प्रत्येक जण AIच्या काळामध्ये पायथन शिकू शकतो. कारण पायथनमुळेच मित्रांनो AIचे टूल झपाट्याने वाढत आहेत. पायथनचा यूज करून AIचे टूल बनवले जातात, मग ते ChatGPT असो, जिमिनी असो, कोपायलट असो, काही असो, सगळं पायथननेच होत आहे. त्यामुळे पायथन शिकणं काळाची गरज आहे. आजच्या घडीला तर बाई, आधीपर्यंत जावा 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 होतं मार्केटमध्ये, पायथन सुरू झालं आता. ओके, त्यामुळे पायथन शिकणं नक्कीच काळाची गरज आहे. पायथनचे जॉब सुद्धा AI मुळे वाढणार आहेत, हे लक्षात ठेवा. लक्षात ठेवा, पायथनचे जॉब खूप वाढणार आहेत. म्हणजे फ्रेशर लेवलला, एक्सपिरियन्स लेवलला, सगळ्याच लेवलला वाढणार आहेत. ओके, पायथन सोबत AI पण आपल्याला शिकायचं आहे, ते पण मी तुम्हाला सांगेल आपल्या बॅचमध्ये. या पायथन बॅचमध्ये आपण बेसिक पासून सुरुवात करतो. तुम्हाला काही जरी नॉलेज नसलं, C++ पण येत नाही, काहीच येत नाही, तरी करू शकता तुम्ही पायथन. इव्हन प्रोग्रामिंगचा तुमचं काहीच बॅकग्राऊंड नसू द्या, कारण जगातली सगळ्यात सोपी प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणून पायथनची ओळख आहे. त्यामुळे पायथन कुणीही करू शकतं. एकदम सोपी प्रोग्रामिंग लँग्वेज, एकदम सोपी, सगळ्यात सोपी. ओके, तुम्ही एकदा स्टार्ट करा, तुम्ही आपले काही फ्री लेक्चर्स बघा, तुम्हाला रिअलाइज होईल पायथन किती सोपी आहे. मग आपण बेसिक पासून सुरू करतोय. मग पायथन काय, पायथनची गरज काय, फीचर्स असतील, इन्स्टॉलेशन असेल, सगळा सेटअप असेल,
VS कोड वरती कसा रन करायचा कोड, ऑनलाईन GDB वरती कसा करायचा, मोबाईलवरती करता येईल मोबाईलवरती कसा करायचा, सगळं एकदम डीपमध्ये एक्सप्लेन केलं जाईल. ओके. देन कोर कॉन्सेप्ट जसं की व्हेरिएबल असतील, डेटा टाइप्स असेल, ऑपरेटर्स असतील, कंट्रोल स्टेटमेंट असेल, त्यामध्ये इफ, नेस्टेड इफ असेल, देन वी हॅव लूपिंग स्टेटमेंट, फॉर लूप, वाईल लूप, ब्रेक, कंटिन्यू, रिटर्न, या कीवर्डचा यूज काय एक्झॅक्टली हे आपण बघणार आहोत. ओके. देन फंक्शन नावाची कॉन्सेप्ट असेल, फंक्शन कसा बनवतात, पॅरामीटर फंक्शन, रिटर्न फंक्शन, कीवर्ड आर्ग्युमेंट घेऊन फंक्शन, खूप साऱ्या गोष्टी त्यामध्ये. फंक्शन नंतर आपण उप्स कॉन्सेप्ट सुद्धा शिकणार आहोत. ओके. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग, त्याच्यामध्ये क्लास ऑब्जेक्ट कसा बनवला जातो, क्लास व्हेरिएबल काय असतात, ऑब्जेक्ट लेवल व्हेरिएबल काय असतात, कन्स्ट्रक्टर कसा बनवला जातो युनिटचा यूज करून, सगळं बघायचं. प्रीडिफाईन मेथड्स खूप सारे आहेत, ते आपल्याला लर्न करायचे आहेत. ऑब्जेक्ट कसा बनवला जातो, मेमरी कशी भेटते, इनहेरिटन्स काय, पॉलिमॉर्फिझम, ॲब्स्ट्रॅक्शन, इनकॅप्सुलेशन, या सगळ्या ज्या उप्स कॉन्सेप्ट आहेत कशा प्रकारे वर्क करतात रिअल टाइममध्ये ना, हाऊ वी कॅन डू द कोड फॉर दिस इन द पायथन, हे सुद्धा आपण शिकणार आहोत. हे जसं होईल आपण याच्यामध्ये कलेक्शन टॉपिक पण शिकणार आहोत. मग त्याच्यामध्ये लिस्ट असेल, सेट असेल, डिक्शनरी असेल. ओके. या गोष्टी सुद्धा तुमच्या कव्हर होतील कलेक्शन पार्टमध्ये पायथनमध्ये. ओके. कलेक्शन खूप मोठा टॉपिक आहे, खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे. ओके. देन पायथनमध्ये स्ट्रिंगच्या मेथड्स खूप साऱ्या आहेत, त्या आपण कव्हर करणार आहोत. देन आपण लायब्ररीज पण कव्हर करतो, त्याच्यामध्ये नंपाय आणि पांडाच्या 2 लायब्ररी आपण कव्हर करणार आहोत आपल्या या बॅचमध्ये. ओके. आणि सगळं ज्यावेळेस संपेल मित्रांनो, उप्सवरती एक प्रोजेक्ट असेल, कलेक्शनवरती एक प्रोजेक्ट असेल आणि लायब्ररीजवरती एक प्रोजेक्ट असेल, 3 प्रोजेक्ट इथंच होते. देन आपण जातो SQL कडे. SQL मध्ये आपण सुरुवात करतोय MySQL इन्स्टॉलेशन पासून. MySQL डेटाबेस आहे, SQL लँग्वेज आहे. MySQL सोबत काम करायचं असेल तर SQL आलं पाहिजे. इव्हन तुम्हाला Oracle सोबत काम करायचं असेल तरी SQL आलं पाहिजे. SQL इज अ mediator which is help us to communicate with MySQL database or any other database as well. मग SQL MySQL आपण तिथे शिकणार. SQL मध्ये आपण पहिल्यापासून कमांड म्हणजे काय, क्वेरी म्हणजे काय, डेटाबेस कसा बनवतात, टेबल कसा बनवतात, डेटा इन्सर्ट कसं करणं असेल, अपडेट करणं असेल, डिलीट करणं असेल, सिलेक्ट म्हणजे गेट करणं असेल, सगळं एकदम कसं गुली घेत. पुढं आपण शिकणार टेबलमध्ये अल्टर क्वेरीचा यूज काय, अल्टर असेल, रिनेम असेल, क्रिएट असेल, ह्या सगळे झाले DDL कमांड. ट्रंकेट असेल, ड्रॉप असेल. देन DML कमांड्स आपल्याकडे आहेत, इन्सर्ट, अपडेट, डिलीट, सिलेक्ट, या कमांड आपण बघू. देन वी हॅव DCL कमांड, डेटा कंट्रोल लँग्वेज. मग तिथं रिओक काय असतं, ग्रँट काय असतं, हे आपण तिथे बघणार आहोत. म्हणजे पूर्ण SQL कव्हर होईल. कॉन्स्टंट्स कव्हर होतील, प्रायमरी की, फॉरेन की, चेक असेल, डिफॉल्ट असेल, नॉट नल असेल, युनिक असेल. देन वी हॅव टू कव्हर जॉईन्स ऑल्सो, लेफ्ट जॉईन, राईट जॉईन, इनर जॉईन, ओके, आउटर जॉईन, हे सगळे जॉईन्स या ठिकाणी कव्हर होतील. प्रोसिजर कसे बनवतात SQL मध्ये, देन व्ह्यूज काय असतो SQL मध्ये, हे सगळं त्याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. हे सगळं झाल्यानंतर आपण पायथनचं MySQLचं कनेक्शन बनवणार आहोत. पायथनचा डेटा MySQL डेटाबेसमध्ये इन्सर्ट झाला पाहिजे आणि त्याच्यावरती एक आपण मोठा प्रोजेक्ट बनवणार आहोत. ओके. सो या बॅचचं ड्युरेशन टोटल राहणार आहे 2 to 3 months. ओके. 2 महिन्यात आपण ट्राय करू, पण कधी ब्रेक पडला, सुट्टी पडली, आजारी पडलं, त्यामुळे थोडंसं एक्सटेंड करू आपण 3 महिन्यापर्यंत. ठीक आहे. सगळं कव्हर होईल. मंडे टू फ्रायडे लेक्चर्स असतील, रेकॉर्डिंग अवेलेबल आहे, नोट्स अवेलेबल आहेत, लाईफ टाईम रेकॉर्डिंगचा ॲक्सेस आहे, सगळं आहे, कधीही बघू शकता. कॉलेज असेल, आपलं टायमिंग 10 ते 11 आहे. तुमचं कॉलेज असेल, तुम्ही रेकॉर्डिंग बघू शकता. और यू कॅन अप्रोच टू द कॉलेज, प्लीज गिव्ह मी 1 hour फॉर पायथन बॅच फ्रॉम आर्य अँड जावा. 1 तास घ्या त्यांच्याकडून आणि करू शकता तुम्ही 10 ते 11 मध्ये. नाही पॉसिबल झालं, रेकॉर्डिंग त्याच दिवशी भेटते, नोट्स त्याच दिवशी भेटतात, सगळं तुम्हाला ड्राईव्हवरती भेटतं लाईफ टाईमसाठी. ठीक आहे. त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. कॉलेज असलं नंतर लेक्चर तुम्ही करू शकता. डाऊट सेशन एव्हरी सॅटर्डे असतं. संडे मॉक इंटरव्ह्यू असणार आहे. मंडे टू फ्रायडे सेशन, सॅटर्डे डाऊट सेशन, संडे मॉक इंटरव्ह्यू. ओके. म्हणजे फुल वीक आपला फिट असणार आहे. त्यामुळे कंटिन्युअस फ्लो राहणार आहे, कधीही लेक्चरला ब्रेक नाही, काही नाही, काही. फक्त एक्सेप्शनल आजारी जर मी असेल तरच. ओके. नाहीतर चालू राहणार. ओके. त्यामुळे बॅच स्टार्ट होते उद्यापासून. तुम्हाला नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिसेल किंवा कमेंट सेक्शनमध्ये दिसेल. नंबरवरती लगेच मेसेज करायचा आहे. याची फीस जी आहे ना ती 5,000 आहे. ओके. 5,000 फीस आहे. तुम्हाला असं लय झाली फीस आमची चॅनल, तर काहीच नाही आहे फीस. मार्केटमध्ये हे शिकण्यासाठी तुम्ही खूप फीस देतात, पूर्ण 15-20 हजार फीस देतात. 5,000 फीस आहे. पण याच्यामध्ये सुद्धा जर तुम्ही आत्ता आज 9 तारखेला जर रजिस्ट्रेशन करत असाल तर मी तुम्हाला फ्लॅट 1,000चा डिस्काउंट देतो. त्याची 4,000 तुम्हाला फीस असेल. किंवा तुम्ही 1 टाइम पेमेंट करत असाल तरी तुम्हाला 4,000 फीस असणार आहे. त्यामुळे हा
पटकावून ज्यांना पाहिजे त्यांनी आज रजिस्ट्रेशन करून घ्यायचं. 1000 वाजतात डायरेक्ट. 4000 मध्ये एवढं सगळं दुनियाभराचं नॉलेज इन डेप्थ शिकायला भेटणार आहे. ओके, लगेच व्हॉट्सअप करायचं. DM चेक करा, कमेंट सेक्शन चेक करा किंवा डिस्क्रिप्शन चेक करा. ठीक आहे, मी थांबतो या व्हिडिओमध्ये. आय थिंक तुम्हाला सगळ्या गोष्टी कळल्या असतील. काही डाऊट असतील आणखीन कमेंट सेक्शन खाली यू कॅन कमेंट दॅट. जय जिजाऊ जय शिवराय.